नाशिक जिल्ह्यामध्ये कळवण, वणी, दिंडोरी भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली। त्यामुळे त्या भागातून वाहत येणारी गिरणा नदी दुथडी भरून वाहते। त्यामुळे आज गिरणा डॅमची पाण्याची पातळी 60% जास्त झाली आहे। या धरणावर फक्त मालेगाव नाही तर नांदगाव तालुका तसंच जळगाव जिल्ह्यातील काही तालुके आणि गावं सुद्धा अवलंबून असल्याने या गावांना मोठा दिलासा मिळालेला आहे। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। पाहूया। नाशिक जिल्ह्याच्या कळवण, वणी, दिंडोरी या भागात जोरदार पावसामुळे इथून जी वाहणारी गिरणा नदी आहे ती आता दुथडी भरून वाहत आहे। आज आपण आलो आहोत या मालेगावच्या या परिसरात जिथून ही गिरणा नदी आता वाहत आहेत। आपण बघू शकतात की ही गिरणा नदी दुथडी भरून वाहत आहे आणि ही पुढे जाऊन मालेगावच्या पुढे एक झांजेश्वर मंदिर आहे। त्या झांजेश्वर मंदिराजवळ मोसम नदी आणि या गिरणा नदीचा जो संगम आहे हा होतो आणि या दोन्ही नद्या पुढे जाऊन गिरणा डॅमला जाऊन मिळतात। आणि गिरणा डॅमची जी आत्ताची जी पाण्याची पातळी आहे ती जवळपास 60% झालेली आहे। त्यामुळे जो 60% झालेला धरणाचा साठा आहे हा मालेगाव पुरताच नाही तर फक्त मालेगाव, त्यानंतर नांदगाव आणि तिथून पुढे जो जळगाव जिल्हा आहे त्या जळगाव जिल्ह्यातल्या जवळपास जे तालुके आहेत गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे। आणि नुसता पिण्याचाच पाण्याचा नाही तर जे शेतकरी सुद्धा आहे, जे शेतीवर अवलंबून हे पाणी आहे, शेतकरी सुद्धा आता कुठेतरी सुखावला आहे। आणि अजून जो पावसाळा आहे अजून बाकी आहे तर भविष्यात 100% हे धरण भरण्याची आशा आहे। त्यामुळे शेतकरी आणि नागरिक कुठेतरी यांच्यामध्ये या पाण्यामुळे आनंदाचं वातावरण आहे। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।